हाय नमस्कार एव्हरीबडी, हाऊ आर यू, हाऊ डू यू डू, आय एम फाईन एव्हरीबडी. नमस्कार सगळ्यांना, कसे आहात तुम्ही सगळेजण, बरे आहेत का? तर इथं आता आपलं चाललाय नाश्ता. भांडी वगैरे झालेले घासून, काल पाट्या घेतल्यात ना मी, त्यामुळे इथं ठेवली पाटी, कारण घरी झाडूस तर पुसूस तर म्हणजे पाटी कुठे ठेवणार ना, म्हणून इथंच ठेवली होती आणून गॅसवर. तर ही भात घेते गरम करून, त्याच्या अगोदर गॅस कमी केला कारण लय तडतड तडतड वाजायला लागलं. सगळं काम आवरलंय, तर स्टँड घेते जोडून, नाही का ना, स्टँड जोडून घेते म्हणजे हातगोळ येणार नाही. तर स्टँड लावून घेतलंय आणि आयतं खाती म्हणणाऱ्याला दाखवावं लागतं ना, प्रदर्शन करावं लागतंय, कारण त्यांना कधी आयुष्यामध्ये स्वयंपाक बी केला नाही, जेवण बी केलं नाही, जगा वेगळं का नाही, मी उपाशी मरते किंवा दुसरीकडे खायला जाते असं त्यांना वाटतं ना, म्हणून आज दाखवते त्यांच्यासाठी. त्यांच्या नाकावर चप्पल पडन ना अशी मी मस्तपैकी का नाही नाश्त्यासाठी बनवलेलं आहे. ही भांडी घासलेली आहेत बघा. का तुमच्या काय आया बहिणी नाही तिथं भांडी घासायला आयतं खाती म्हणणाऱ्यांनो, नाहीतर तुमच्या बापानंच म्हणते या, तुम्हाला माझ्या नवऱ्यानं ठेवलेलं नाही माझ्या भांडी घासायला, म्हणून तुम्ही रोज भांडी घासून जाता. कारण माझ्या नवऱ्याची बायको मी आहे आणि त्याचं धुणं भांडी सगळं मी करते. तुम्ही काय येत नाही तर धुणं भांडी करायला. तर आज तुम्हाला आवर्जून दाखवते या की बघा, एक बारकोची पाटी आहे, मी काल घेतली होती, माझ्या साड्या दिल्या आणि साड्यांवर का नाही पाटी घेतली. ही एक पाटी घेतली ना, अजून एक आहे कपडे धुवायला घेतलेले. त्यांना वाटतं मी कपडे धुत नाही, म्हणजे व्हिडिओ करत नाही, म्हणजे मी कपडे धुत नाही काय की का आता आंघोळ केलेली दाखवू, म्हणजे तुम्हाला वाटतं की आंघोळ करते. अरे जे मी तुम्हाला जे सांगत असते ना, मी हे करत नाही ते करत नाही, ते मी जाणून बुजून बोलत असते. कशामुळं? कारण तुम्ही लोकांना का नाही खच्चीकरण करायचं असतं म्हणून. माझा नाश्ता झालाय आणि तुम्हाला दाखवायचं म्हणलं तर आपल्याकडे भांडी जरा कमी आहेत ना, तर हा बघा त्यामुळे तवा झाकलाय. तर ही मसुरीच्या डाळीची भाजी बनवते या सुक्की. नवरा अजून माझा जेवला नाही. भांडी घासलेली ठेवते, भांडी अजून मांडायच्या. काय येता भांडी मांडायला या. आपल्या भाकरीचं टोपलं नाही त्यामुळं का नाही काही इथं चपात्या ठेवलेल्या आहेत ना, ह्याच्या खाली झाकून ठेवलेलं आहे. त्या कारभारी अजून काही जेवायला आलेलं नाही. नाही तर कसं तुम्हाला काय वाटतं की ही भीक मागाय जाते, ही करते. अरे मी कमवते या, आणि नशीब पण लागतं कुणीतरी आपल्याला खा पी म्हणायला म्हणजे बोलवायला, आणि मला तसं बोलवत्यात. आणि मला पहिली गोष्ट तर मला कुणाचं मन दुखू वाटत नाही. माझ्या पोटामध्ये जरी भर असली ना तरी पण मी त्यांच्या इथं 2 घास खातेच. काय, कारण मी खाण्यापिण्याला कधीच कुणाला नाही म्हणत नाही, कारण त्या खाण्यापिण्यासाठी तर का नाही आम्ही गाव सोडून एवढं लांब आलेलो आहे आणि मला सवय पण नाही उपाशी मारायची. मी म्हणजे माझ्या पोटामध्ये जर असलं ना, मी जगायसाठी थोडंसं खाती पण जगायसाठी खाते, थोडंसं खाते. मी तुमच्यासाठी खायासाठी जगून असले गडबम नाही होत. अरे मला तर कुणी अजून म्हणत नाही की 3 लेकरांची आई आहे, आणि यांना अजून लेकरं बी झाली नसत्या, नाहीतर एवढली असतेली पिल्लं बारकोशी. तर मी बरं डग दिसते त्या, आणि कमेंट दुसऱ्यांना करते त्या असं तसं, आई तर खाते काय करते काय करते. मी जीवनामध्ये येऊन का नाही मला काहीतरी कमवायचंय मी नवऱ्याच्या, आणि आता लय काय बोलू वाटत होतं पण आता नाही बोलत. तशी जीवावर स्वतःच्या हिमतीवर उड्या मारते, हिमतीवर आणि स्वतःच्या कष्टावर आणि हिमतीवर उड्या मारायला पण आहे हिम्मत असावी लागते. ती हिम्मत माझ्यात आहे. असं कमेंट मध्ये कुणाला पण धोका
सांगायचं नसतं, लयच दिवस झालं कमेंटवर मी कुणाला काय बोललेच नाही. इकडं जाते खाते, तिकडं जाते खाते. अरे खाती तर खाते, तुमच्या काय बापाचं घेऊन जाते वय. हा उगाच काहीतरी. मला पहिली गोष्ट तर कुणाचं मन दुखवू वाटत नाही, समजलं का. हा बघा नाश्ता तुमच्या पुढं खाती, वच्चा वच्चा वच्चा, म्हणजे तुम्हाला बी वाटण खाल्ल्यासारखं. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट, मी बाटल्या भरून पाणी पिते, थांबा बाटली घेऊन ये. तुम्ही जर खाया बसला का नाही तर म्हशीवानी पाट्यात पेंड कशी ठेवतात त्या पद्धतीने खात असताना. मी तेवढं खात नाही, मला थोडंसं लागतं खायला. केवढंच आहे खायचं, म्हशीसारखं लोळायचं आणि दुसऱ्याला शहाणपणा शिकवायचा. आणि ही ताई तर खाती, ती ताई तर खाती, लोकापाशी जगती, नामकं करते फला. अरे तुम्हाला कुणी हुंग सुद्धा नसन, तुम्हाला शिळ पाक सुद्धा तुकडं कुणी फेकत नसन, असा तुकडा सुद्धा फेकत नसन. पण मला आवर्जून बिर्याणी हे ते करून गरमागरम खायला बोलवतात. आणि मी स्वतः जात नाही, पण मला जर का ना फोर्स केला तर मी जाते. आणि ते माझं नशीब आहे की मला बोलवतात, पण मला नाही म्हणून वाटत नाही. कारण अन्न पाण्याला तर कधीच कुणी नाही म्हणून खायला. कुणी जर 2 घास खा म्हणलं तर खावं लागतं, समजलं का. तर हा बघा घ्यायला लागली खायला. आणि हा बघा असलं पाणी, पाणी म्हणजे का इकतचं पिती का, इकतचं पित नाही. नळाचं भरलंय पाणी आणि बाटली इकतची आहे, तिला झालं 2 आठवडं. हो का माझ्या घरातलं खाते मी. उग काय बी गप बसते तर ह्यांचं नकरच चाललं तर या फोट फुटूस तर खाते, नामकं करते, फालानं करते. हिला लोकांच्यात खायला पाहिजे, हिला स्वयंपाक करायचा नसतो, संसारात स्वयंपाक करत नाही का. मग काय तुम्ही येता बाई नवराचा माझ्या संसार करायला होय ग. कमेंट करा, दोघी तिघीच आहे त्या पासलं पड्यांना. ब्लॉक केलं तरी पालतं पडायला येते त्या माझ्या आयडीवर. त्यांना काय इन्व्हिटेशन पाठवते वय मी पोस्टानं का तारबीर पाठवते. आणि झोंबत तर लय त्यांना. अरे गरीब असतो, एखाद्याचा फायदा इतका पण घ्यायचा नसतो गप बसतोय म्हणून. एखाद्याच्या घरी गेलं कुणी मला साडी नेसवली की झालं यांचं उठलंच. त्या सगळे माणसाची नीतिमत्ता चांगली असायला लागते. आणि तुम्ही कमेंट करणार आहेत का नाही, तुम्हाला तर कुत्रा सुद्धा, तुम्हाला तर कुणी सुद्धा हुंगत पण नसन. बाहेरचे तर सोडा, तुम्हाला घरात बी नसन बाहेर बी. मला सोडा घरात किंमत नाही, मला आहे किंमत. पण मला खाऊच तर आणि माझं घेऊच तर मला किंमत आमच्या घरातले देतात. पण बाहेरच्या माझं कुणी काही न घेता मला तेवढे माझे रिस्पेक्ट करतात, मला ये जा करतात, चोळी बांगडी करतात, खापे म्हणतात, ये जा म्हणतात. अरे माझं नशीब किती मोठं आहे. मग का माझ्यावर जायचं रिकामं. हिला फुकट काय पाहिजे, फुकट काय पाहिजे. अरे तुम्हाला कोण देतच नाही ना, मग तुमच्या पोटात दुखतंय. तुमची नीतिमत्ता चांगली ठेवा. तुम्हाला पण 4 घरी रोज बोलवते जेवायला, तुम्ही पण वरच्यावर खाऊन पिऊन जगून निघचाल. आणि असले कुठाने फक्त बायाच करतात. हायला सोशल मीडियावर राहते म्हणजे मला काही इज्जत काय हाय का नाही का, गप बसते त्याचं हे खच्ची करत. आणि दुसरी गोष्ट तर तुमच्या कमेंटमुळे तुमची खरी लायकी कळते. लोक मलाच का बोलवतात, तुम्हाला का बोलवत नसतील, त्याचा जरा तर विचार करा. माझ्या स्वतःच्या कष्टाचं खाते आणि रोज खाते या, आणि ते पण जगायपुरतं खाते या. माझ्या आई बापाने पण केला संसार, पण खाऊन पिऊन मस्तपैकी जगली, पण त्यांना काहीच कमवलं नाही. फक्त आम्हाला जन्म दिला आणि गेले वर तोंड करून. पण मी तसं करत नाही आणि करणार पण नाही. मी जगायपुरतं खाणार आणि माझ्या लेकरांचं भविष्य मी घडवणार. तर काय फुकणे येते ना आता मला शहाणपणा शिकवायला की दुसऱ्याच्या घरी ठेवून असंच बोलणार ना. दुसऱ्याच्या घरी ठेवून काय तुझ्या लेकरांचं भविष्य करणार. अरे तुमच्या लेकरांना एक रात सुद्धा कोणी ठेवून घेत नसन, पण माझ्या लेकरांना ठेवून घेतलं म्हणजे कुठंतरी माझ्यावर प्रेम असेल किंवा माझ्या लेकरांवर प्रेम असेल
त्याच्यातलं माणसानं कधी पण त्याच्यामधलं प्रेम बघावं लागतं, स्वार्थ नाही. परत म्हणसान हा तुला आयुष करायची असते, मग तुला लेकरं नको, नवरा नको, एकटीला का नाही लोकांच्या घरी जाऊन खायला, अशा पण कमेंट्स आहेत बरं का, तुम्ही वाचा. अरे मजबुरी, एखाद्याची मजबुरी असते ना, ज्यांना माझे लेकरं ठेवून घेतले ना त्यांना माझी मजबुरी कळते, माझ्या लेकरांना माझी मजबुरी कळते. आणि मी इकडं आले म्हणजे काय आयतं खायला ना आयुष करायला नाही आले. आयुष करायला जर आले असते ना तर तुम्हाला रोज एका हॉटेलमध्ये दिसले असते काय. मी नवऱ्याच्या बी जीवावर उड्या मारत नाही आणि लोकांच्या बी जीवावर उड्या मारत नाही. ज्यांना खरी परिस्थिती माहिती असते ना, ज्याची खरं हाल झालेलं असते, परिस्थिती असते ना, त्यांनाच माझं मन कळणार आहे. पण तुम्ही कशाला जाता? तुम्हाला काही इन्व्हिटेशन असतं का? या 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 या, तुम्हाला नाही माझे व्हिडिओ आवडत तर तिकडे भोकात जा, ते तर कशाला काशी करायला येता. हा, दुसरी गोष्ट, तुम्हाला वाटत असेल ना तसं, तुमची तिकडंच काशी करा, जा पाप पीप फेडा जरा. असं लोकांना हिनवलेलं बोललेलं हे ते असतं ना. आणि कसं असतं माहितीये का, हे असं कमेंट करताना तुम्ही आणि काय 2-3 जणीच आहे बरं का ना, त्यांना कवडीची किंमत देते मी, इज्जत देते ना, काय नाही काय. मला काय आता त्यांच्या कमेंटचं नाव घेऊ वाटत नाही का. आणि हे कसं असतं माहितीये का, जे मला तोंडानं गोड बोलतं ना त्यांना मी अंगावरला कापड काढून देते, पण मी दाखवत नाही. आता तुम्हाला वाटत असं नाही खात नाही का, रोज कोण कोणाला खाय बोलवतं का? बोलवतं का तुम्ही सांगा? कधीतरी असतं. अजून 4 दिवस झालं नाही, नीटनेटका महिना सुद्धा झाला नाही, आमची मालकीन आम्हाला इतका जीव लावते, काहीतरी कारण असेल ना. चला घेते खाऊन, नाही तर तुम्ही आयतं म्हणता तर तुमचा घास लागेल मला. आणि ह्या 2-4 जणी आहेत का नाही कमेंट करणाऱ्या, त्या फुकण्यांमुळे तर मी आजारी पडते बघा. आणि त्यांच्यामुळे तर मला का ना व्हिडिओ मध्ये का ना स्वयंपाक करू वाटत नाही, माझ्या स्वयंपाकाला नजर लागल म्हणून. आणि खात बी नाही ह्यांच्या समोर, कशामुळं? त्यांचा घास बीस मला बसल म्हणून. असल्या आहे त्या कपट्या मनाच्या, म्हणून मी त्यांच्या पुढे खात नाही बघा. माझ्या युट्यूब फॅमिली जे आहे का मला सपोर्ट करते, त्यांना सांगते की असल्या बायांसमोर खात जाऊ नका. तुम्ही तर काय व्हिडिओ बनवत नाही, मला सपोर्ट करता, कौतुक करता माझं, त्याच्याबद्दल वाद नाही. तुम्हाला माहिती आहे की राहतात काय होते, काय म्हणजे काय आहे आणि काय होते, आणि पुढं पण कशी राहणार आहे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळं तुमचा म्हणजे तुमच्यावर माझं मनापासून प्रेम आहे, काय का नाही. तर तुम्हाला वाटत असं राहतात स्वयंपाक करते, खाते पिते, पण जगाय पुरतं खाते, असं पिसळ्यावानी करत नाही. तर चला भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. का बघायचं सगळं खाऊस तर. हा, तुमचं एवढं तुम्ही नाही खाल्ल्याला बघून तुमचं मन मला लागायला लागलं म्हणल्यावर तुमच्यासमोर खाल्ल्यावर तर किती आयुष्यात ना मी खाया प्यायचीच उठण आहे का नाही. आता तुम्हीच विचार करा, एवढासा भात खायला मला किती वेळ लागला, तरी एवढा 100चा साठ निवडून ठेवला राडा. दोन बाटल्या भरून ठेवल्या तर मला दिवसभर जाते त्या. मी हांड्यातलं सुद्धा पाणी पित नाही. तोंडातनं घास खाली पडला. ह्या 2-4 जण आहेत का ना कमेंट फालतू करतात, ते त्यांचं मन लागलं बघा मला. तोंडातनं घास पडला, त्यांच्या तोंडाला पाणी सुटलं असन का नसन कमेंट मध्ये सांगा. आणि तुझ्या व्हिडिओ मधनं काय घ्यायसारखं असतं या? मी सकाळ सकाळ गेलेला व्हिडिओ करत नाही, नाहीतर ती घेऊन पळत जावा, तेच असतं तुम्हाला घेण्यासारखं. अरे चुकलं तर प्रेमानं सांगावं लागतं. काय कमेंट्स करतात त्यांच्या तोंडात.
जाऊ दे आता, पावसा पाण्याचं नाही म्हणत. ज्यांना खरंच माझा व्हिडिओ आवडतो ना त्यांना लाईक करा, आणि ज्यांना आवडत नाही त्यांना डायरेक्ट मला स्किप करायचा, गरज नाही मला. खाल्लं बघा. आता खाऊन की पिऊन बसले ना, थोड्या वेळानं मला कोणी जर म्हणलं का नाही की राधा ये तुला हे खायचंय, तरी मी तिथं जाते आणि 2 घास का होईना पण खाते. कशामुळे माहितीये का? कारण ते त्यांचं मी मन जपत असते.